मी बाप्पाचरणी कुठल्याच देवाला म्हणजे मी पंढरपूरला खूप जाते किंवा गणपतीचे 10 दिवस किंवा सिद्धिविनायक, महालक्ष्मीचं मंदिर असेल, तुळजाभवानी असेल. मी वर्षातून माझ्या आजी जायच्या, नंतर माझी आई जाते आणि मी जातेच जाते. आणि अनेक वेळा आईबरोबर जायची खूप वेळा संधी मिळते. आणि जाताना माझ्या आईनी माझ्यावर एक गोष्ट सांगितली, की तिकडे जाऊन जे आयुष्यात मिळालं, त्याच्यासाठी आभार मानायचे असतात आणि तो करता करवतो. त्याला माहिती आहे काय करायचं, आपण कोण सांगणार. निवडणुकांचा आता काळ चालू आहे आणि आता काही वेळापूर्वीच बातमी आली की अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेलं आहे की ते 2 दिवसामध्ये राजीनामा देणार आहेत. तुम्ही सातत्यानं उल्लेख करता तो म्हणजे आईसचा, तर त्याचाच हा इफेक्ट आहे? हो, शक्यता नाकारता येत नाही. कारण का ज्या पद्धतीने केजरीवाल कुटुंबावर म्हणजे अरविंदजी ज्या पद्धतीने लढले, त्यांना चुकीच्या केसेस करून ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला, जेलमध्ये टाकण्यात आलं एका मुख्यमंत्र्यांना, त्यानंतर झारखंडच्याही CMच्या बाबतीत असंच करण्यात आलं. आणि केसेस जेव्हा येतात म्हणजे मग तुम्ही अनिल देशमुखांची केस बघा, राऊत साहेबांची बघा, नवाब मलिकांची बघा, या सगळ्या केसेस ज्या इन्कम टॅक्स, CBI आणि ED या केसेस जेव्हा येतात, तेव्हा जेव्हा फायनल होतं, तेव्हा कुठलाच आरोप त्याच्यातला म्हणजे जो असतो तो अर्ध्या करून जास्ती वेळा पॉलिटिकल असतो किंवा मग BJPचं वॉशिंग मशीन आहेच. म्हणजे डर्टी डझन तुम्हाला आठवतच असेल, तुमच्याच चॅनलवर तुम्ही डर्टी डझनची स्टोरी केली होती. त्या डर्टी डझनमधले 90% लोकं आज भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये नुसते सहभागी नाही आहेत, महत्त्वाच्या राजकीय पदावरही आहेत. त्याच्यामुळे एजन्सीजचा गैरवापर, याचा अतिरेक या देशाने कधीच स्वातंत्र्यानंतर पाहिला असेल तर या ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. खूप दुर्दैव आहे आणि वेदना देणार आहे आणि अस्वस्थ करणार आहे. कारण हा देश हा कोणाच्या मनमानीने, अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही. तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो आणि हा संविधानानेच चालला पाहिजे. आणि ह्या भारताच्या दिल्लीमधून लोकांनी निवडून दिलेला आहे. ऑन मेरिट अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झालेत आणि शून्यातून त्यांनी हे विश्व उभं केलं आहे आम आदमी पक्षाचं. आणि एवढंच नाही तर त्यांनी पंजाबच्याही लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे. दुर्दैव आहे. त्यांची शुगर, मला अजूनही आठवतं, त्यांच्या कुटुंबाची आमचे फार जवळचे संबंध आहेत, तेव्हा त्यांची शुगर इतकी हाय व्हायची, 1-2 वेळा त्यांना चक्कर देखील आली. पण इतकं असंवेदनशील आणि क्रूर आहे सरकार आहे की विरोधी पक्षात असला तर आम्हाला म्हणजे आम्ही केलंही काही नसलं तरी शिक्षा, आणि त्यांच्या बाजूनी एकदा गेला आणि वॉशिंग मशीनमधून आला तर तुमको 100 खून माफ आहे. राहुल गांधी अमेरिकेमध्ये गेलेले होते आणि आरक्षण विरोधी त्यांनी वक्तव्य केलं असं म्हणत भाजपनं ठिकठिकाणी आंदोलनं सुद्धा केलेली आहेत. जगदीप धनखड जे आहेत त्यांनी सुद्धा आता असं वक्तव्य केलेलं आहे की 1990च्या अगोदर आरक्षण जे आहे ते दिलं नाही, काँग्रेस त्याला जबाबदार आहे. नेहरू हे आरक्षण विरोधी होते, राहुल गांधी सुद्धा तसेच. खरं तर या देशाच्या व्हाईस प्रेसिडेंट हे मोठं पद आहे, त्यांच्याबद्दल मला बोलणं हे अयोग्य राहील. पण अतिशय विनम्रपणे, आणि जेव्हा माझी ही बाईट दाखवाल ती पुरी दाखवा, अतिशय विनम्रपणे मला एकच गोष्ट म्हणायची आहे की ज्या व्यक्तीने ही टीका गांधी फॅमिलीवर केली, ते किती वर्ष काँग्रेसमध्ये होते. ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांना हे सुचलं नाही का? हे दुर्दैव आहे की जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये सगळेजण होता तेव्हा त्यांच्यात तुम्हाला काही खूट दिसली नाही. आज सोयीप्रमाणे तुमच्या लीडरशिपला खुश करण्यासाठी, एका पदासाठी तुम्ही हे एवढं कॉम्प्रोमाइज करता, हे किती दुर्दैवी आहे. नितीन गडकरींचं वक्तव्य आहे. गडकरींनी असं म्हटलंय, म्हणजे तो एक खळबळजनक दावाच म्हणावा लागेल. त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुकींच्या अगोदर पंतप्रधान पदासाठी विरोधी पक्षामधल्या एका मोठ्या नेत्याने त्यांना ऑफर दिलेली होती. मला ऑफर दिली होती का नाही ह्याच्यावर मला काहीच बोलता येणार नाही, कारण का मला माहिती नाही. पण एक गोष्ट मी कबूल करीन की गडकरी साहेब जरी आमचे वैचारिक मतभेद असले तरी अतिशय एक सुसंस्कृत नेता, ज्यांनी कधीच गलिच्छ राजकारण केलं नाही आणि स्वतःच्या वैचारिक भूमिकेत त्यांनी कधी बदल घडवला नाही आणि संघर्ष करायची तयारी, म्हणजे त्यांनी सत्तेसाठी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. हे खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्या देशामध्ये कधीही आम्ही जरी वैचारिक विरोधक असले तरी आमचे कौटुंबिक संबंध किंवा वैयक्तिक संबंध, तुम्ही आज जर पार्लमेंटमध्ये मतदान केलं तर सगळ्यात पॉप्युलर आणि लाडका मंत्री कोण आहे तर ते गडकरी साहेब आहेत. तुम्ही अगदी खूप मनमोकळेपणाने बोलताय. JP नड्डा काल आलेले होते, मुंबईमध्ये होते, आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडी जे फेक नरेटिव्ह तयार करते ते फेक नरेटिव्ह तुम्ही हाणून पाडा, आंदोलनं करा. भाजपच्या नेत्यांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या.
मला गंमत एकीची गोष्टची वाटते की भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचा अजेंडाच राहिला नाही, म्हणून आमच्या फेक नॅरेटिव्हवर ते बोलत राहत आहेत. इतके वर्ष त्यांचं केंद्रात सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे, त्यांच्याकडे कार्यक्रम नाही आहेत, त्यांनी काही विकास केला नाही. याचा अर्थच त्याचीच पोचपावती आहे की जे आम्ही म्हणतो तेच नड्डाजी काल म्हणलेले आहेत. कारण का त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही आहे. त्यांनी फक्त सत्तेत आल्यावर पक्ष फोडली, घरं फोडली आणि वॉशिंग मशीन चालवलं, एवढीच कामं केलेली आहेत. सत्तेत आल्यानंतर सत्ता काय असते? सत्ता हे एक माध्यम आहे, इट्स अ टूल, ज्याच्यातून लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल होऊ शकतो. पण दुर्दैवाने हे 2.5 वर्ष त्यांचं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आल्यापासून या राज्यात भ्रष्टाचार वाढला, महागाई वाढली आणि बेरोजगारी ही वाढलेली आहे. हे दुर्दैव आहे की एवढी मोठी संधी भारतीय जनता पक्षाला होती, पण त्याच्यात महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडलं नाही. शरद पवारांना टार्गेट केलं जात आहे का? कारण की माजी विधानसभा सभापती जे आहेत अरुणभाई गुजराती, त्यांनी असं वक्तव्य केलं की लोकसभा निवडणुकांच्या वेळेला त्यांना असं सांगितलं गेलेलं होतं की पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा, मात्र पवारांचे 8 खासदार आले. ठीक आहे, माझं म्हणणं आहे की कुणालाही जर टार्गेट केलं आहे त्याच्यात गैर काय? आपण नेहमी आंब्याच्याच झाडाला दगडं मारतो, बाबळीच्या नाही. त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेबांवर हल्ला केल्यावर एकतर हेडलाईन होते, मोठी बातमी होते, आणि त्याचबरोबर एका सशक्त लोकशाहीमध्ये आम्ही बोलतो, जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा ऐकायची ताकद असली पाहिजे, ती आमच्यात आहे. भुजबळांनी पुन्हा एकदा रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधलेला आहे आणि अंतरवाली सराटीमधल्या दगडफेकीमध्ये या दोघांचा हात होता असा थेट आरोप केला. खरं तर भुजबळ साहेब हे वयाने कर्तृत्वाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यामुळे लहान तोंडी मोठा घास मी घेते. त्याच्यामुळे भुजबळ साहेबांकडून खरंच मला ही अपेक्षा नव्हती, कारण का ते सरकारमध्ये आहेत. आणि जर ही गोष्ट खरी असती आणि राजेश भैया आणि रोहितनी काही केलं असतं तर इतक्या दिवसात तुम्हाला वाटतं त्या होम मिनिस्टरनी सोडलं असतं? होम मिनिस्ट्री त्यांच्याच कडे आहे ना, ज्या सरकारमध्ये भुजबळ साहेब आज मंत्री आहेत.